ऑलरेडी बघा आपली 12ची मीटिंग होती, 12:25 झालेत. आपण हो आता हो लवकर हो ट्राय करूया संपवायला. हो ठीक आहे, मी आधी मुलांशी बोलून घेते. हा बोला मॅडम. हा, गुड आफ्टरनून गर्ल्स. अच्छा सर, मला सांगा, ही तुमची शाळा इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, कोणतं आहे? हा सेमी इंग्लिश आहे मॅडम. ओके ग्रेट, सेमी इंग्लिश आहे. आणि हा कितवी ते कितवी आहे सर? 1 ते 12. अच्छा, 12वी पर्यंत आहे. आणि हा 12वी मध्ये काय आहे? सायन्स आर्ट्स काय आहे? सायन्स आर्ट दोन्ही आहे. ओके ग्रेट. सर, कोणत्या सब्जेक्ट साठी शिक्षक कमी आहेत का? सायन्स साठी मॅडम. अच्छा, सायन्स साठी टीचर कमी आहेत. हम्म. ओके, कितवी ते कितवी मध्ये? 8वी ते 10वी मध्ये? 8वी ते 10वी मध्ये. अच्छा सर, मग तुम्ही काय केलंय ह्यांना त्या सब्जेक्ट साठी? मग हे तुमचे क्लासेस व्हायचे ना मॅडम ऑनलाईन. हा, ते मग वर्गाप्रमाणे बसवायचे जेव्हा जेव्हा तुमचे असायचे तेव्हा. मग ह्यांनी लाईव्ह जॉईन केले ह्यांनी? लाईव्हही जॉईन केला आणि ऑफलाईनही जॉईन केलेला आहे. अच्छा, लाईव्ह पण केले ना ऑफलाईन पण केलेलं आहे. हम्म. हा, मला आठवतंय. राईट, मी ह्यांच्याशी आधी पण ऑनलाईन क्लासमध्ये बोलले, तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेत मुलींना, है ना? 10वीचं कोण कोण आहे? 10वीचे हात वर करा बेटा. ओके ग्रेट. गर्ल्स, तुम्ही मला ओळखता? अच्छा, मी काय घेते बेटा? 10वीच्या मुलींनी सांगा. हा, आणि आपण काय काय शिकलो मग आता सायन्स मध्ये? मी काय काय शिकवलं तुम्हाला? मॅडम आवाज कटत आहे तुमचा, आवाज येत नाही. सर, तुम्ही ना कॅमेरा ऑफ ठेवा थोडा वेळ. बरं ठीक आहे. हो सर, कशावरून जॉईन केले हे? तुम्ही मोबाईल वरून जॉईन केले? मोबाईल वरूनच केला आहे मॅडम. हो. अच्छा ठीक आहे, मला आता आवाज येतोय. थोडा वेळ हा कॅमेरा ऑफ ठेवा. गर्ल्स, मला बरं ठीक आहे. सांगा, हो तुम्ही पाहिले मला 10वीच्या? हा ठीक आहे मॅडम. बोला तुम्ही मुलींनो, पाहिले तुम्ही मला? हो नाही, आता तुम्हाला बोलावं लागेल कारण तुम्ही मला दिसत नाहीये. हा, मी कोणता चॅप्टर शिकवला 10वीला? कोणता धडा शिकवला? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन. सर, तुमची शाळा सेमी इंग्लिश आहे, तर तुम्ही, मला जेवढं आठवते, मराठी मीडियम मध्ये जॉईन व्हायचा. तर नेक्स्ट टाइम पासून है ना सेमी इंग्लिश मीडियमला जॉईन करायला सांगा. म्हणजे पुस्तक इंग्लिश मध्ये ठीक आहे मॅडम. हा, हो पुस्तक हो इंग्लिश असेल पण शिकवतात तर मराठी मधूनच ना, मग त्यांना जास्त चांगलं समजेल. बघ मॅडम, जरी सेमी इंग्लिश मीडियम असला तरी आपले विद्यार्थी थोडेसे नाही का इंग्रजीमध्ये त्यांना थोडंसं अवघड वाटतो. त्याच्यामुळे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचा मिक्सचर असला तर त्यांना थोडंसं बरं होते. हा सर, मी तेच सांगते. आपलं इंग्लिश मीडियमचे क्लास आहेत ना, त्याच्यामध्ये टेक्स्टबुक इंग्लिश मधले दाखवतात, जे त्यांना टेक्स्टबुक इंग्लिश मध्येच आहे ना, पण एक्सप्लेनेशन सगळं मराठीतच असतं. हो. तर त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये जॉईन करायला सांगा सर. बरं ठीक आहे मॅडम. हा ठीक आहे. हा गर्ल, सांगा ना 10वी मध्ये आपण कोणता धडा शिकलो बेटा? ग्रॅव्हिटेशन. आणि नंतर कोणता धडा चालू केला आपण? अच्छा, पण मी तर नाही तो चालू केला. मी कोणता धडा चालू केला त्याच्यानंतर ना? मॅडम सांगतात ग्रॅव्हिटेशन म्हणतात. अच्छा, आणि 9वीच्या गर्ल्स, मी तुम्हाला काय शिकवलं जरा सांगा? वनस्पतींचे वर्गीकरण. मी बायो नाही शिकवत बेटा, मी लॉज ऑफ मोशनच शिकवलेला. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. सर, ह्यांना काही विद्यार्थ्यांनी लाभ मोशन बनत आहेत आणि काही क्लासिफिकेशन ऑफ प्लांट.
अच्छा, हा ते पण कन्फ्युजन शिकवलं झालं. असेल त्यांना, पण त्यांना बायो टीचरने ते शिकवलं असेल. असं मग असं हा हा हा. सर ह्यांना फक्त सायन्सेसचेच व्हिडिओ दाखवले मग? हॅलो. हा सर. हा हा हा, सायन्सचे दाखवले आहेत मॅडम. बाकीचे व्हिडिओ दाखवण्यासाठी मग आता हे पेपर वगैरे सुरू झाले आमचे फर्स्ट नाही, सेमिस्टरचे. काही हरकत नाही सर, इट्स ओके. मी जस्ट माहिती म्हणून विचारते. हो 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 हो. आता ही दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आपण रेग्युलर दाखवू, प्रत्येकच व्हिडिओ दाखवणार आहोत. बरं सर, तुमच्या स्कूलमध्ये मग काय आहे? वायफाय आहे, काय आहे? वायफाय आहे ना. वायफाय आहे. मग हो आता हो तुम्ही हो. मोबाईलला वायफाय का नाही कनेक्ट केला सर? पासवर्ड नाही? हा, मोबाईलला वायफाय म्हणजे तिथं ऑफिसमध्ये मीटिंग सुरू आहे. अच्छा, बरं, ठीक आहे. पालक मीटिंग सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे बाहेर वर्गामध्ये आहोत. बरं, ठीक आहे सर. आणि सर, काय प्रोजेक्टर आहे का टीव्ही आहे ज्याच्यावरून मुलं क्लास अटेंड करतात? प्रोजेक्टर आहे ना मॅडम. प्रोजेक्टर आहे. आणि हा, हो, परंतु आतापर्यंत कॉम्प्युटरवरूनच त्यांनी अटेंड केलं मुलांनी. सर कम्प्युटरची स्क्रीन खूप छोटी असते, त्यांना हो, दिसतं का? छोटी असते, बरोबर आहे. हो, आता प्रोजेक्टर आहे, आम्ही प्रोजेक्टरचा वापर करू म्हणजे अधिक त्यांना सोयीस्कर होईल. अच्छा. सर 2 मिनिटं फक्त कॅमेरा ऑन करा, आपण बघूया आता नेटवर्क. सर बरं, ठीक आहे. नेटवर्क हो. जिथे येईल तिकडे नाही जाऊ शकत तुम्ही, काही इथेच नेटवर्क आहे तुमच्या मोबाईलला? हा हा हा, हा इथंच आहे गर्ल्स. मॅडम. हा गर्ल्स, मला सांगा, तुम्ही जेवढं पण बघितलेत व्हिडिओ, तुम्हाला समजतंय का ते? चांगलं समजतंय की थोडं थोडं समजतंय? चांगलं समजतंय. बरं, ठीक आहे. गर्ल्स, आता आपण समोरून भेटतोय ना, तर ना आता आपण परत जेव्हा ऑनलाईन भेटू, मला आठवतंय मी तुमचं स्कूलचं नाव घेऊन तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे विचारायची, तर तुमच्यापैकी काही काही मुली जे आहे ते रिस्पॉन्स द्यायच्या ऑलरेडी, है ना? मी जीनियस ऑफ द क्लास तुमच्याच स्कूलमधून बनवलेलं ना? अरे नाही, ऑनलाईन क्लास घेताना जे आन्सर देतील, मी म्हटलेलं की मी त्यांना जीनियस ऑफ द क्लास बोलेल. तर तुमच्या स्कूलमधूनच कोणीतरी आन्सर दिलेलं गर्ल्सनी, आणि मग त्या एका विद्यार्थिनीचं नाव घेऊन मी तिला जीनियस म्हटलेलं ना. कोणाला म्हटलेलं आठवते का? मॅम. अच्छा, पण होती तुमच्या स्कूलमधूनच होती ना? काय नाव होतं तिचं? बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. 8वीच्या कोण कोण विद्यार्थिनी आहेत? मॅडम, त्यांचा पेपर सुरू आहे. अच्छा, त्यांचा पेपर सुरू आहे. बरं, ठीक आहे, काही हा हरकत नाहीये. गर्ल्स, हा आता हा. मला तुम्ही ना जस्ट एक एक जण सांगा, तुमचं नाव सांगा. आपण मागून सुरुवात करूया. नाव सांगा तुमचं, आणि तुम्हाला काय बनायचंय 10वी नंतर, तुम्ही काय करिअर निवडणार आहात ते सांगा. अरे लवकर लवकर. माझे नाव शिवानी आहे मॅम. शिवानी, अच्छा, तुला काय बनायचंय बेटा? मला टीचर. टीचर बनायचंय. कोणत्या सब्जेक्टचे टीचर बनायचे? ग्रामर. इंग्लिश. ओके ओके, ठीक आहे, ग्रेट ग्रेट, छान बेटा, छान. नेक्स्ट. माझे नाव शुभांगी आहे मॅम. शुभांगी, तुला काय बनायचंय बेटा? पोलीस. ओके, ग्रेट, ठीक आहे. शुभांगीच्या बाजूला कलर ड्रेस मध्ये कोण आहे? राईट साइडला. हा बेटा, तुला काय बनायचंय? कलेक्टर. ओके, ग्रेट ग्रेट. हा, आता अंजलीच्या बाजूची लेफ्ट वाली. माझे नाव काजल आहे मॅम. काजल, तुला काय करायचंय? हा, पोलीस. अच्छा, पोलीस मध्येच जायचंय तुला. अच्छा, आता खाली बसलेल्या मुली सांगा पटपट. माझे नाव प्राची आहे मॅम. हा प्राची, सांग बेटा. मला डॉक्टर बनायचंय. डॉक्टर बनायचंय. ओके, ग्रेट, ठीक आहे, खूप अभ्यास करायला लागेल. हा, पुढे नेक्स्ट.
कोण कोण राहील? हा सांग बेटा, तुला काय बनायचं? चेतना, येस मॅम. हा तुला काय बनायचंय? टीचर. टीचर बनायचं. कुठल्या सब्जेक्टची? मराठी. मराठी. ओके. आणि लास्टला ती बसलेली मुलगी दिसत नाहीये मला. हा प्राची. रोशनी. हा रोशनी, बोल बेटा. टीचर बनायचं. टीचर कुठल्या सब्जेक्टची बेटा? सायन्स. सायन्सची टीचर बनायचंय. ओके ओके, ग्रेट. गर्ल्स, तुम्ही आता सगळेजण जे सेमी इंग्लिश मध्ये आहात ना, सेमी मध्ये आहात, तर खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही जे इंग्लिश मधले जे सगळे शब्द, सगळे उत्तर जेवढी आता चांगली पाठ करचाल ना, तेवढं तुम्हाला जाऊन 11वी 12वीला त्रास नाही होणार. नाहीतर 11वी 12वीला खास करून जे विद्यार्थी सायन्स घेतात ना, सगळंच इंग्लिश मधून असतं ना, मग त्यांना नीट समजत नाही. म्हणून आतापासूनच जेवढं तुम्ही चांगला मन लावून अभ्यास करचाल, तेवढं 11वी 12वीला तुम्हाला सोपं जाईल. हा ठीक आहे. सर, आता मी मुली आहेत ना, त्यांच्या समोरच सांगते. बघा, लाईव्ह क्लासेस जे आहेत की नाही, ते आपले तर लाईनीमध्येच चालू आहेत. जर रेग्युलर तुम्ही जॉईन करताय तर ते तर लाईनीमध्येच आपला सिलेबस चालू आहे. पण जर तुम्ही त्यांना काही क्लासेस मिस झाले म्हणून युट्यूब वरून बघा, आपलं गेल्या वेळी कॉमन मीटिंग जी झालेली, की युट्यूबचे व्हिडिओ आपण त्यांना डायरेक्ट पण कसे दाखवू शकतो, असेल तर डाउनलोड करून कसे दाखवू शकतो. अच्छा अच्छा, ठीक आहे. हा, तर त्याच्यासाठी जशी आपली मीटिंग झालेली ना, तर त्या दाखवलेल्या पद्धतीनुसार तुम्ही ना मुलांनाच हवं तर ह्यांच्यापैकी मॉनिटर बनवा आणि त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ बघायला सांगा सर. भाग 1, भाग 2. हा, नाहीतरी मधनं व्हिडिओ बघितल्यावर त्यांना काही समजणार नाही. समजणार नाही. बरोबर आहे. मी आता काय करणार मॅडम, आता मी वेळापत्रकच बनवतो. हा, ते बेस्ट राहील सर. हा, वेळापत्रक बनवतो प्रत्येक वर्गाचा आणि टायमिंगनुसार, आणि त्यांचा जो मॉनिटर राहील तो मॉनिटर आणेल आणि प्रोजेक्टरवर तो सुरू करेल. हो हो सर. ती गेल्या वेळी आपली जी मीटिंग झालेली ना सर, त्या मीटिंगची लिंक बघा अजून पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. बरं बरं बरं. गडचिरोलीचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपल्या मीटिंगची रेकॉर्डिंगची लिंक आहे. हवं तर ना, ते जे मुलांना प्रोजेक्टर वगैरे हँडल करायला येतो ना, जे स्मार्ट विद्यार्थी आहेत, हो, तर त्यांना ती रेकॉर्डिंग दाखवा. हवं तर ते बघतील की काय करायचंय, त्यानुसार एकदा ते करून दाखवता येतात का ते बघा. एकदा त्यांना आलं की मग तुम्हाला सगळ्यांना काही करायची गरजच नाही, मुलंच करतील ते. सर, ह्याचं ना रेकॉर्ड मेंटेन करा सर. बरं, ठीक आहे मॅडम. ह्याची ना जुनी एखादी वही किंवा रजिस्टर द्या. तर जसं बघा, आज 16 तारीख आहे, आजची तारीख वही आहेत मॅडम. हा ठीक आहे, चालेल सर. आजची तारीख आहेत. बरं बरं. हो, पण एकाच वहीमध्ये मेंटेन केलं तर बरं होईल मग, है ना, एकाच कोणाकडे. हो, बरोबर आहे. ठीक आहे ना, मी यांना एक रजिस्टरच देतो. हा, म्हणजे सर्व विषयाचा एकत्र. हो हो, पातळ एखादं रजिस्टर दिलं तरी चालेल. तर बघा, जसं आज 16 तारीख आहे, गुरुत्वाकर्षण भाग 1 बघितला. उद्या 17 तारीख आहे, गुरुत्वाकर्षण भाग 2 बघितला. असं लाईनीमध्ये व्हिडिओ बघतील ना, तर त्यांना जास्त चांगलं समजेल. बरोबर आहे. सर, आपण ना गर्ल्स, तुम्ही पण सगळेजण ऐका. हा जो आपण सर उपक्रम राबवतोय ना, तर बघा, ज्या शाळा हा उपक्रम चांगला राबवू शकतील आणि त्याच्यामुळे ना सर तुमच्यामधले जे विद्यार्थी आहेत ते खूप चांगल्या मार्काने जर पास झाले, तर आपण ना भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना ना स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. परत जे खूप चांगले ब्राईट स्टुडंट आहेत त्यांना हायर एज्युकेशन 11वी 12वी मध्ये पण पुढे जाऊन पण टेक्निकल सपोर्ट मिळावा म्हणून आपण सर फ्रीमध्ये लॅपटॉप पण देण्याचा प्लॅन करतोय. आणि फक्त शाळांनाच असं नाही, म्हणजे विद्यार्थ्यांनाच असं नाही, ज्या शाळा उपक्रम जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे राबवतील ना सर, तर त्या शाळांना पण असंच मोटिवेशन, सन्मान म्हणून आपण त्यांना सुद्धा काहीतरी देण्याचं, सन्मान म्हणून काहीतरी द्यायचं प्लॅनिंग चालू आहे सर. तर त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडीच लाईव्ह जॉईन करता, तर तुमच्या शाळेचं नाव तर आहे आपल्या रेकॉर्ड मध्ये.
फक्त आता हे लाईनीमध्ये व्हिडिओ बघून जरा पुढे पण दाखवचाल, त्याचा रेकॉर्ड पण मेंटेन केले ना तर खूप चांगलं होईल. बरं ठीक आहे मॅडम. हा, गर्ल्सला तुम्ही पाहिजे तर पाठवू शकता. मी आता तुमच्याशी बोलते, विद्यार्थी पाहिजे तर वर्गामध्ये जाऊ शकतात. हा सर, माझे काही जनरलच प्रश्न असतील. मला सांगा, सायन्सच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या टीचरचा शॉर्टेज नाहीये ना शाळेत? सायन्सच्या व्यतिरिक्त मॅडम आता इंग्रजीच्या टीचरचं शॉर्टेज जाईल. अच्छा, बरं. इंग्रजी पण आधी नव्हते, आता जॉईन झाले. इंग्रजी. अच्छा, इंग्लिशचं पण शॉर्टेज आहे. इंग्लिशला अजून कोणी नाहीये? इंग्लिशला सर होते, त्यांची ट्रान्सफर झालेली आहे. त्यांच्या जागी कोणीच नाही आहे. अजून त्यांच्या जागी कोणच नाही. कधी ट्रान्सफर झाली सर? बस आता हे 2-4 दिवस झाले. अच्छा, बरं, 2-4 दिवस झाले. ठीक आहे सर, जे जोपर्यंत कोणी येत नाहीये तोपर्यंत आपले इंग्लिशचे पण तर क्लासेस आहेच, तर ते दाखवू शकता. मॅडम पुन्हा नाही का 11वी 12वीला केमिस्ट्रीचं टीचर नाही आहे. सर, आपली ना 12वी तर नाही चालू केली आपण, पण आपण 11वी चालू करून खूप दिवस झाले आणि आपल्याकडे 11वी 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळ्याचे चांगले रेकॉर्डेड क्लासेस आहेत. अच्छा अच्छा अच्छा. आपण केमिस्ट्रीचा किंवा सर्वच विषयाचा तज्ञ लोकांचा आपण त्यांना मुलांना सांगू, त्यांचे क्लास लावू. हो सर, त्यांना पण. तुमच्याकडे प्रोजेक्टर किती आहेत सर? एकच आहे का? एकच आहे मॅडम, एक आहे. मग तुम्हाला तर ते वेळापत्रक बनवूनच त्यांना दाखवावं लागेल, म्हणजे सगळ्यांनाच दाखवून पण है ना. आणि बरोबर आहे, बरोबर आहे. हो, ठीक आहे सर. सर, आता ना काही शाळेबद्दल जनरल प्रश्न विचारते तुम्हाला आणि मग आपण मीटिंग संपवू. मला सांगा, 10वीचा आपला जो निकाल आहे तो कसा होता गेल्या वर्षी? म्हणजे आता हा 2025 गेल्या वर्षी मॅडम 10वीचा 85% होता. 12वीचा? आणि 12वीचा सायन्सचा 100% आणि आर्टचा 89. अच्छा सर, आणि 10वी 12वीचा जो टॉपर होता त्याला किती टक्के मार्क्स होते? त्याला 75% मॅडम. ओके. 10वी वाल्याला? 10वी वाल्याला. आणि बघ 12वी वाल्याला किती होते आठवते? आणि सायन्सची विद्यार्थिनी आहे, तिला 68% होते 12वीला. अच्छा, 12वीला 68% होते. ठीक आहे सर. तुमच्या माहितीप्रमाणे एखाद्या वर्षी 80-85% वरती टॉपर गेलाय, असं झालंय? मॅडम गेल्या वर्षी 86% एक विद्यार्थिनी होती 10वीला. 86% आले होते, तिला पडले होते. अच्छा, 86 आलेले होते. ठीक आहे सर. ही कन्या शाळा आहे का? मला सगळ्या मुलीच दिसल्या. मुलं नाही आहेत? मुलं मॅडम ते पेपर सोडवता येतात. अच्छा, बॉईज पण आहेत म्हणजे तुमच्या शाळेत ना? हो, बॉईज आहेत मॅडम. बॉईज आहेत पण कमी आहेत, त्यांची संख्या कमी आहे. संख्या कमी आहे. जास्तीत जास्त मुली आहेत. जास्तीत मुली. ठीक आहे सर. बघा, मग तुमच्याकडे पहिली गोष्ट तर प्लस पॉइंट हा आहे की सेमी इंग्लिश स्कूल आहे आणि आपण सेमी इंग्लिश स्कूल वरच्या विद्यार्थ्यांना त्यांना ऑलरेडी चांगले इंग्रजी येत असल्यामुळे ना भविष्यामध्ये आपण फक्त आता हे 11वी 12वी पर्यंत नाही तर ह्याच मुलांवर आपण खूप चांगलं अजून त्यांच्यावर मेहनत घेऊन ना सर आपण त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत हेल्प करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हा सर, ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांचं चांगलं फ्री मध्ये शिक्षण व्हावं आणि इव्हन ग्रॅज्युएशन झाल्यावरती पण नोकरीच्या संधी पण त्यांना निर्माण करून देण्यासाठी किंवा ऑलरेडी जे आहेत तिकडे त्यांना पोहोचवण्यासाठी पण आपलं काही ना काही चाललंय. तर बघा, तुमचं जे स्कूल आहे, हा सर, तर तुमच्या स्कूलमध्ये एकतर सेमी इंग्लिश आहे, दुसरं तुम्ही वायफाय बसवून घेतलंय, प्रोजेक्टर पण आहे. तर म्हणजे आपला उपक्रम हा आपला उपक्रम राबवण्यासाठी जी आपल्याला एक अनोखी परिस्थिती पाहिजे ती सगळं तुमच्याकडे आहे. मॅडम. हो, आणि तुम्ही ऑलरेडी हा उपक्रम चांगला राबवताय.
तर आणखी हा हा थोडंसं हा सर ते लाईनीमध्ये वगैरे जरा व्हिडिओ दाखवून ना, आता फक्त एक हा 2 हा गोष्टी ह्या करा, की त्या व्हिडिओज ज्या आहेत त्या मुलं लाईनीमध्ये बघतील. दुसरी बरं गोष्ट बरं बरं सर, बरं बरं हा दुसरी गोष्ट ही करा, की ह्या हा विद्यार्थ्यांमधूनच जो असा विद्यार्थी स्वतः जो होमवर्क पूर्ण करतो होमवर्क पूर्ण आणि करेल. हा हुशार हा आहे. हा हा, हा आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी बघा सर होमवर्क दिलेला आहे. बरं तर बरं तो बरं बरं होमवर्क पण चेक करण्यासाठी एक मॉनिटर बनवा. कारण तो बरं होमवर्क ठीक आहे मॅडम. महत्वाचा आहे, पण हो छोटासाच असतो, मोठा नसतो असा. हो 15-20 मिनिटात होईल हा असाच होमवर्क असतो. तर होमवर्क बरं पण बरं एखादा बरं विद्यार्थी चेक करेल त्याच्यासाठी मॉनिटर बनवा. कारण जोपर्यंत बरं ते मॅडम. होमवर्क करत नाहीत ना, आपण सांगू नाही शकत की ऐका खरंच त्यांना किती कळलंय, है ना? ऐका विद्यार्थी मग काय म्हणतात मॅडम, तुम्ही या ठिकाणी जेव्हा ऑनलाईन क्लासेस जॉईन व्हाल त्यांनी सांगितलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे. Yes, sir. होमवर्क खूप मोठा नाही राहत. येस मॅम म्हणा. Yes. गर्ल्स ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. सर तर ही सर दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट ना सर, आता आपण ह्या 2 हा गोष्टी केल्यावरती हा थोडस, आता तुम्ही तिथे आहात ना, तर हो ह्यांच्या टक्केवारीमध्ये काय वाढ होते का ते जरा आपण चेक करूयात, बरं 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 है ना? तर ठीक आहे आपल्याला मॅडम. आता त्यांची टक्केवारी चांगली वाढवायची आहे, वाढवायची जेणेकरून आहे. बरोबर आहे. जेणेकरून आपला 10वीचा रिझल्ट जो आहे तो अजून चांगला लागेल. रिझल्ट बरोबर आहे शाळेचा मॅडम. तुमच्या चांगलाच आहे, पण आपण प्रयत्न करू की सगळेच बरोबर विद्यार्थी, खास करून तर बरोबर तुमच्याकडे आहे. बरोबर. मुली आणि मुली चांगला अभ्यास करतात, तर हा सगळेच हा हा विद्यार्थी 60% वर जातील, फर्स्ट क्लास आणतील बरं. आणि कमीत कमी एक तरी विद्यार्थी 90% पुढे जाईल, हा बरोबर आहे है ना? मॅडम. हे आपण, ठीक आहे हे ठीक आहे आपण टार्गेट ठेवूयात. ठीक आहे ठीक सर. आहे मॅडम. सर मला सांगा, धन्यवाद मॅडम. हा तुमच्याकडे, हा हो थँक्यू सर, तुमच्याकडे 10वी मधून सगळीच्या सगळी मुलं 11वी कंटिन्यू करतात तिकडे, मग भले ते सायन्स घेऊ किंवा आर्ट्स घेऊ? हा 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 आतापर्यंत मॅडम संख्या कमी होती 11वी करणाऱ्यांची. पण आता मुलांना त्यांना जागृत करून त्यांना समोरचा भविष्य समजावून सांगल्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थी एकाच विद्यार्थी नाही करत, परंतु आता 99% विद्यार्थी 11वी 12वी करतात. अच्छा सर, चांगली गोष्ट आहे, ग्रेट. सर मग तुमच्या हम्म. शाळेमधून ही 12वी पास आउट झाल्यावर हा किती हा विद्यार्थी सक्सेसफुली त्यांचं करिअर करून कुठे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रुजू झालेत, आणि असे किती टक्के हा विद्यार्थी हा असतील हा जे नीट नाही हा करू शकले म्हणून ते शेतीकडे वळले, असे किती असतील? आता पहा 25% विद्यार्थी मॅडम सामोर जातात. 75% विद्यार्थी काही मग घरच्या अडचणीमुळे म्हणा किंवा त्यांना योग्य गायडन्स न मिळाल्यामुळे, अशा काही गोष्टीमुळे किंवा कधी हॉस्टेलला नंबर न लागल्यामुळे असे विद्यार्थी मग ते इथंच स्थानिक कॉलेज आहे, BSc आहे आणि BA सुद्धा आहे, मग इथं ऍडमिशन घेतात. अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. शेतीकडे किती वळत असतील? शेतीकडे तर आता सर्व विद्यार्थीनी तसं पाहिलं तर शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, प्रत्येकाच्या घरी शेती आहे, परंतु आता शेतीकडे वळणाऱ्याची संख्या कमी आहे. आता 10%. अच्छा अच्छा, 10% एवढी कमी आहे? ओके ओके, ठीक आहे हो सर. आपला गडचिरोलीचा जो हा ग्रुप आहे ना, व्हॉट्सअप ग्रुप, यू कॅटपुल्ट हा गडचिरोली प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून, त्या ग्रुपमध्ये हा तुम्ही ऍडेड आहात का? आता हो मॅडम. हा सर, त्या ग्रुपमध्ये की नाही, मी आता नाही गुगल फॉर्मची लिंक पाठवते. तर अच्छा त्याच्यामध्ये आपण आता विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्ट करतोय. तर मॅडम, ना, हा हा सर, पदभार माझ्याकडे आता 2 दिवस झाला आलेला आहे इथच्या सर, प्रिन्सिपलचा, अच्छा अच्छा अच्छा, मुख्याध्यापकाचा ओके. नाही. याच्या अगोदर ढोक सर होते, त्याच्यामुळे हा नंबर नाही का ऍड करून घ्याल माझा. अच्छा सर, मला तुम्ही ना, मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये त्या ग्रुपचीच लिंक पाठवते. बरं बरं हा हा, तुम्ही जस्ट क्लिक करा, ठीक आहे तुम्ही मॅडम. आपोआपच जॉईन व्हाल. तुम्ही सर बरं 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 ह्याच शाळेमध्ये आधी शिक्षक होता ना? हो 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 या शाळेमध्ये. अच्छा,
त्याच शाळेमध्ये सर. मग त्यावेळी ना सगळ्या टीचर्सला पण सांगितलेलं एक सायन्सचा जो आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍड होण्यासाठी. त्याच्या सायन्स वाल्या ग्रुपमध्ये नव्हता तुम्ही ऍड? नाही, त्या ग्रुपमध्ये आहोत मॅडम. अच्छा सर, मी तुम्हाला ना समाजशास्त्राचा व्हॉट्सअप. हा. अच्छा सर, मग थांबा, मी माझ्या डेटाबेस मध्ये तुमचं नाव पण चेंज करते. एक मिनिट. बरं. इथे चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला आता पाठवते लिंक. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा तर तुम्ही आपोआपच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल. आणि सर तुमचं नाव ना मी प्रिन्सिपलच्या ह्याच्यात चेंज करते. हा, आता उमाकांत सर नाहीयेत मुख्याध्यापक? हा नाही मॅडम. हा सर, मग तुमचं नाव सांगा. माझा BP म्हणजे भैयालाल कुरसुंगे. अच्छा, इथे जे डिस्प्लेवर मला दिसते तेच ना? हा. ना, ठीक आहे सर. धन्यवाद मॅडम. सर झाला तुम्ही जॉईन? व्हॉट्सअप क्लिक केल्यावर ते ऑटोमॅटिकच व्हॉट्सअपला जाईल सर. 2 वेळा काहीतरी क्लिक करावं लागेल. मेसेज नाही आला मॅडम. अच्छा, एक सेकंड ना, मी चेक करते. तुम्ही काय जॉईनिंगची रिक्वेस्ट टाकले का त्याच्यात? काय दाखवते तुम्हाला तिथे? काय दाखवते? इथं काहीच नाही आलं. सर मी इथेच आपल्या मीटिंग मध्येच चॅट मध्ये लिंक टाकलेली होती. अच्छा, तिथे टाकली. अच्छा. हा. व्हॉट्सअपला बघत होतो आम्ही. अच्छा, नाही, इथेच चॅट बॉक्स मध्ये बघा, जाऊन त्याच्यावरती लिंक वरती क्लिक करा. हो. ठीक आहे वाटेल. हा मॅडम. झालं ना सर? हा, जॉईन झालं मॅडम. ठीक आहे सर. ठीक आहे सर. मी परत एकदा पाठवते. तर मग तुम्हाला तो फॉर्म दिसेल तर ना उद्यापर्यंत प्लीज तो फॉर्म भरून घ्या. बरं. ठीक आहे मॅडम. सर एक सेकंड थांबा. हा सर, बघा आता आला असेल फॉर्म, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे सर. सर मी ना आता तुम्हाला आपल्या चॅनलची पण लिंक पाठवते. आपला युट्यूबचा चॅनल पण सर तुम्ही सबस्क्राईब करा, आता जसं आता केलं ना तसंच. ठीक आहे. आणि मला तुमचा नंबर पण मला मग अपडेट करावा लागेल. थांबा, तुमचा नंबर पण मला सांगा. नंबर सांगू का मॅडम? हा, एक सेकंड हा सर. हा सर, आधी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आता परत एकदा चॅट मध्ये टाकलंय. सबस्क्राईब करा. झाला मॅडम. ठीक आहे सर. मला आता नंबर सांगा सर तुमचा. 94 04 हा
89 ओके 1283. हा 9400489128 हा ओके मॅडम. हा ठीक आहे सर. सर झाले आता थोडेसे काही प्रश्न. सर आपण की नाही तसं तुम्ही लाईव्ह येतच तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगते की महिन्यातून फक्त एकदा ना जे आपलं सायबर सिक्युरिटी इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, परत 10वी-12वी नंतर मुलांकडे करिअरचे काय काय ऑप्शन्स आहेत, परत गुड टच बॅड टच स्पोकन इंग्लिश वगैरे असे काही मॅडम असे काही ह्या गोष्टी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत गुड टच बॅड टच आम्ही नेहमीच सांगत असतो मुलांना, कारण की रेसिडेन्शियल मुली आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना जागृती असायला पाहिजे या गोष्टीच्या. करेक्ट. हा सर मग ते एक टॉपिक झालं, पण असे आणखी पण काही टॉपिक वर आपण सेशन ज्यावेळी कंडक्ट करू ना तर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तर तुम्हाला माहिती मिळेलच. तर मेक शुअर त्या क्लासला पण मुलांना जॉईन करवाल. आणि सर आपण ना वर्कशीट्स पण शेअर करणार आहोत सर. प्रॅक्टिससाठी असंच आपल्या छोट्या छोट्या प्रश्नपत्रिका. तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त त्यांना ते प्रोजेक्टरवर उघडून दिली ना ते स्वतःच सोडवतील आणि त्या वर्कशीट मध्येच उत्तरं पण आहेत ते स्वतः चेक पण करतील. तर फक्त हे प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण बनवलेले आहे, तर त्या पण आपण पुढे जाऊन शेअर करणार आहोत. सर मला सांगा, हे विद्यार्थ्यांचे पालक प्रामुख्याने काय करतात? शेतमजुरी करतात मॅडम. गरीब आहेत आपल्या घरी, त्यांच्या घरी शेतीत थोडंसं आहे, मग काम करायला बाहेर शहरामध्ये जातात. काही लोक इकडं बाहेर रोजगार जर जिथं मिळाला तिथं जात असतात. अच्छा बरं. त्यांच्या जमिनी जास्त नाही आहेत का? जमिनी कमी आहेत मॅडम आणि पाण्याचा साधन नाही आहे. जर वरचं पाऊस पडलं तर पीक होतं, नाहीतर मग काही नाही. अच्छा. त्यांची उपजीविका जंगलावर आहे मॅडम. जंगलामध्ये मग काय झाडं तोडायला जातात? जंगलामध्ये मोहाचे फुलं आहेत, डिंक आहे किंवा विडीचे पान आहेत. हा सीजन येते बांबू कटाई, अशा पद्धतीचा जो सीजन असते तिथे पैसे कमवतात. हा मॅडम, सर्व आदिवासी. सगळे आदिवासी. ओके, सगळे आदिवासीच आहेत. सर मुली म्हणजे जेवढ्या मुली असतील त्या एरियामध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या मुलींना हे पेरेंट शाळेमध्ये घालवतात का? मुलींना चांगलं शिक्षण देतात का? सर आवाज येतोय? हॅलो सर, माझा आवाज येतोय का? येत नाही मॅडम. हा सर, आता येतोय मला तुमचा आवाज. मला तुमचा आवाज येत नव्हता. माझा आवाज येतोय तुम्हाला? ठीक आहे सर. जस्ट आता एक लास्ट क्वेश्चन. आपले हे जे सगळे स्टुडंट्स आहेत तर हे ज्या वसतिगृहामध्ये राहतात आहेत तर तिथे ज्या मूलभूत गरजा आहेत जसं की स्वच्छ पिण्याचं पाणी, क्लीन वॉशरूम्स, लाईट, ह्या सगळ्या सुविधा आहेत त्यांना?